CCTV कॅमेराचा एक इनपुट आम्ही आमच्या कंट्रोल रूम मध्ये घेतो, कारण आपल्या भागामधलं आमच्या कंट्रोल रूम मधून पाहता येते आपल्याला. त्यामुळे या नागरिकांनी सुद्धा किंवा सोसायटीनी सुद्धा हा एक पुढाकार घ्यावे, म्हणजे शासनापर्यंत आपण वाट न पाहता आपण आपल्या सिक्युरिटीसाठी आपण सुद्धा पुढाकार घ्यावे, असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. दुसरा राहिलेला आहे आपला प्रश्न आहे चाइल्ड सिक्युरिटी, मुलांचं सिक्युरिटी. म्हणजे आई वडिलांना असं वाटायला पाहिजे की माझा मुलगा हा शहरामध्ये सेफ आहे, माझ्या मुलांना मी बाहेर पाठवू शकतो, तो चांगल्या पद्धतीने शाळेपर्यंत पोहोचू शकतो, त्यांना कुठेही प्रकारचं अडथळा होणार नाही किंवा मॉलेस्टेशन, ईव टीजिंग असं प्रकारचं छेडछाड वगैरे होणार नाही, असं प्रकारचं वातावरण आपल्याला तयार करायचे आहे. त्याच्यासाठी सुद्धा हा सर्व्हेलन्स सिस्टम फार महत्वाचा ठरणार. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रथमच ठाणे कमिशनरेटमध्ये आपण चाइल्ड प्रोटेक्शन युनिट म्हणून एक सुरू केलेलं आहे. चाइल्ड प्रोटेक्शन युनिट आतापर्यंत आम्ही 300 मुलांना जे घरून गेलेलं आहे असं मुलांना आणून त्यांच्या आईवडिलांना सुपूर्द केलेला आहे हा चाइल्ड प्रोटेक्शन युनिट. त्यामुळे हा स्मार्ट सिटीमध्ये हा सुद्धा सेफ्टी संदर्भात हा चाइल्ड प्रोटेक्शन युनिट आपण आणखीन स्ट्रॉंग करायचे आहे. याच्यामध्ये आणखीन वी शुड मेक इट मोर स्ट्रॉंगर, हा एक मी म्हणतो. त्यामुळे महिला आणि मुलांच्या संदर्भात हा बोललो. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे ट्रॅफिक संदर्भात आपण रोज रोडवर आलं तर आम्हालाच शिव्या देत असतात ट्रॅफिक काय आहे, परंतु आम्ही असलेले कन्स्ट्रेंट्स मध्ये आपलं ट्रॅफिक सुधारण्याचे भरपूर प्रयत्न आम्ही करतोय. आमचे DCP ट्रॅफिक डॉक्टर रश्मी करंदीकर पण इथे आहे. सतत 24 तास ते आपला ट्रॅफिकच्या सुधारणासाठी ते काम करत असतात. त्यांच्या प्रयत्नातून आणि ठाणे जनता सहकारी बँक माध्यमातून आम्ही एक अद्ययावत म्हणजे मॉडर्न कंट्रोल रूम आम्ही एक सुरू केलेला आहे 3 हात नाकामध्ये. आपण कोणी असेल तर जाऊन पाहून या. त्याच्यामध्ये संपूर्ण सिटीमध्ये जे काही CCTVs आहे ट्रॅफिक संदर्भात लावलेले आहे कॉर्पोरेशन कडून, त्यांचे कंट्रोलिंग सिस्टम आहे. आता प्रत्येक चौकामध्ये आपल्याला नंबर आयडेंटिफिकेशन म्हणजे टोल नाकापासून एखादी गाडी निघाली तरी त्यांचे नंबर प्लेट सुद्धा आपण करू शकतो. समजा एखादी संशयास्पद गाडी त्या ठिकाणातून पास होत असतील तर तो नंबर पास झाला बरोबर आपल्याला एक रेड सिग्नल येतो की हा संशयित गाडी आहे. असं प्रकारचं सुद्धा एक सिस्टम आपल्याला सुरू करायचे आहे. आणि त्यानंतर आपलं 3 हात नाका किंवा कॅडबरी जंक्शन असं प्रकारचं चौक जगामध्ये कुठेही नाहीये. मोस्ट डिफिकल्ट चौकीज म्हणजे 7-7, 8-8 ठिकाणातून लोक येतात त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांना सांभाळणं फार कठीण होतं. त्यामुळे महानगरपालिका माध्यमातून एक स्टडी ग्रुप सुद्धा त्या ठिकाणी आपण केलं आणि त्यांनी एक सूचना आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे मी कमिशनर साहेबांना आणि महापौर साहेबांना हेच विनंती करतो, या सेफ्टीसाठी आणि ट्रॅफिकसाठी आपला प्लॅन्स मध्ये भरपूर आपण फंड्स अलॉट करावे आणि आपण विचार करावे. कारण पाणी नंतर ठाणेकरांनी सेफ्टी आणि ट्रॅफिक याबद्दल जास्त मत त्यांनी दिलेल्या संदर्भात. त्यामुळे आपण सुद्धा सर्व नागरिकांनी सुद्धा या ठिकाणी पुढाकार यावे. आमचे पोलीस मित्र म्हणून एक ते आपल्याशिवाय किंवा आपला मत ऐकल्याशिवाय किंवा आपल्याला काय पाहिजे हे समजल्याशिवाय पुढे जाणे अतिशय कठीण होतं. कबूल करायला काय हरकत नाही आहे की सुरुवातीमध्ये ज्यावेळी आपण निवड 100 शहरामध्ये देशातील व्हावे आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जे 10 शहराची निवड झालेली आहे त्यावेळी आपल्याला लोकांशी इंटरॅक्शन करायची वेळ नव्हती. आणि त्यामुळे प्रशासनाला जे काही योग्य वाटलं होतं आणि आपला जे सर्वसामान्य पदाधिकारी आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर जे एक प्रारूप नजर समोर आला होता त्या अनुषंगाने आम्ही एक आराखडा शासनाला सादर केला. आणि त्या आराखड्यामध्ये कुठे ना कुठे योग्य आहे असा जे कोणी वरिष्ठ किंवा हाय पॉवर कमिटी होता त्यांनी वाटल्यानंतर त्यांनी आपल्याला त्याला अप्रिशिएट केल्यानंतर ठाण्याची निवड झाली. पण खरं स्पर्धा इथून सुरू होतात. आता इथून यापुढे पहिल्या वर्षाच्या 20 शहर, त्यानंतर 40 आणि तिसऱ्या वर्षामध्ये 40 शहर. यामध्ये जे स्पर्धा आहे दिस इज ॲट द नॅशनल लेवल, राष्ट्रीय स्तरावर आहे. आणि ह्या राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धामध्ये केंद्र शासनाची ह्या मुद्द्यावर भूमिका अतिशय स्पष्ट आहे की इट हॅज टू बी सिटीजन सेंट्रिक. आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंत हे आराखड्याच्या स्वरूप कसं असावे त्या अनुषंगाने फारच बदल. म्हणजे मी असं सांगितलं की सुरुवातीचा जे कॉन्सेप्ट होता आणि आता जे कॉन्सेप्ट आहे त्यामध्ये एवढं मोठं बदल आलेला आहे की आता फॉर एक्झाम्पल जे फायनल सेटल डाऊन झालेला विषय आहे ते आहे की एक तुम्ही एरिया बेस्ड स्कीम घ्या, एक स्पेसिफिक एरिया तुम्ही निवड करा आणि त्या स्पेसिफिक एरिया निवड केल्यानंतर
3 मॉडेल, ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असेल, रेट्रोफिटिंग असेल किंवा रिडेव्हलपमेंट मॉडेल असेल, त्याच्या अनुषंगाने तुम्ही डेव्हलप करा. आणि दुसरा जे आहे की पॅन सिटीमध्ये फक्त 1 किंवा 2, शक्यता 1 किंवा 2च पॅन सिटीमध्ये तुम्ही काही इनिशिएटिव्ह घ्या अख्खा शहरासाठी. आणि ते घेत असताना त्याच्या IT निगडीत असायला पाहिजे. ते सेवा जे आहे ते IT रिलेटेड असायला पाहिजे, जेणेकरून लोकांना अतिउत्तम सेवा त्यामध्ये भेटू शकेल. सुरुवातीला आम्ही पॅन सिटीमध्ये किमान 8 ते 10 गोष्ट आयडेंटिफाय केला होता. एरिया बेस्ड मध्ये आपण अख्खा शहराला युनिट धरून आपण आयडेंटिफाय केला होता. पण हे सर्व आता सूचना स्ट्रीमलाईन झाल्यानंतर अडचण अशी झाली की कोणत्या एरियाला नेमकी आपण घेऊ किंवा कोणत्या उपाययोजना जी IT रिलेटेड आहे त्याला आपण पॅन सिटी म्हणून घ्यावे. बिकॉज 10 एरियामध्ये 1 किंवा 2च्या निवड करणे अतिशय अवघड आहे. आणि त्यामुळे डिलिव्हरी केट फाउंडेशन यांच्या सर्व वरिष्ठ पासून ते खालीपर्यंत व्हॉलंटियर्स या सर्वच्या जे